पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री ज्ञानेश्वरी सारांश अध्याय 16। सहज इष्टानिष्ट करणी दोघींची या कौतुकिणी हे नवमाध्यायी उभारणी केली होती। तेथ साऊमा घेयावा उवावो तव ओडवला आन प्रस्तावो तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे। ज्ञान सूर्याचा उदय झाला म्हणजे पुरुषोत्तमाचे यथार्थ स्वरूप अनुभवास येते असे भगवंतांनी मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितले। त्याच ज्ञान चित सूर्याचे रूपक या अध्यायाच्या आरंभी घेऊन श्री ज्ञानदेव आपल्या गुरूंच्या अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्याचे लौकिक सूर्याच्या सामर्थ्याशी तुलना करून वर्णन करतात। हे चित्सूर्याचे रूपक इतके उत्कृष्ट आहे की त्याला अशा प्रकारच्या वाङ्मयात क्वचितच तोड असेल। हे 17 ओव्यांपर्यंत पसरलेले आहे। प्रथम या चित्सूर्याच्या उदयाच्या व लौकिक सूर्याच्या उदयाच्या परिणामांतील महद अंतर दाखवून पुढे लौकिक सूर्य उदयास आला असता ज्या अनेक तारांगणांचा लोप, कमळांचा विकास व भ्रमरांचा बंधमोक्ष, चक्रवाक दाम्पत्यांची रात्रींच्या विरहानंतरची पुनर्भेट, मृगजळ उपपत्ती इत्यादी घटना घडतात। त्याचा उपयोग करून हा श्री गुरुरूपी चित्सूर्य पारमार्थिक जगात काय काय कार्य करतो हे उत्कृष्ट रीतीने श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे। शेवटी ते म्हणतात, एकदा या निजधाम व्योमींच्या राजाचा उदय झाला म्हणजे प्रकाशक भाव संपलाच। अशा ह्या प्रकाशे वीण प्रकाशक असणाऱ्या सूर्याचा उदय झाला की पूर्व व पश्चिम, रात्र व दिवस, उदय व अस्त या सर्व कल्पनाही नाहीशा होतात। मग अशा या अद्वैत बोध रूपी नगरात आनंदाची रेलचेल होते। वास्तविक लौकिक सूर्यांशी श्री गुरूंची तुलना करणे हे त्यांच्या स्वरूपाला उणेपणा आणणारे असल्यामुळे आपण सूर्याच्या रूपकाने वर्णन केले त्याबद्दल क्षमा मागून असे वर्णन करण्यातील शुद्ध प्रेमाचा भावच पाहावा अशी त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली आहे। ज्ञानदेव पुढे म्हणतात, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप अनेक कल्पेपर्यंत केले। त्या पुण्याईचे फळ म्हणून श्री गुरूंची भेट होऊन त्यांच्या कृपेमुळे गीतेसारख्या अगाध व अगम्य अशा ग्रंथावर टीका करण्याचे अत्यंत अवघड कार्य मजकडून होत आहे। यानंतर अध्याय संगती सांगतात, ज्ञानी पुरुषाला आत्मलाभ झाला म्हणजे त्याला निरतिशय परमानंदाची प्राप्ती होते व त्यामुळे त्याला काही मिळवावयाचे शिल्लक राहत नाही असे 15व्या अध्यायाच्या उपसंहारात भगवंतांनी सांगितले आहे। परंतु ज्या ज्ञानामुळे ही कृतकृत्यतेची स्थिती प्राप्त होते ते ज्ञान कशामुळे प्राप्त होईल व प्राप्त झाल्यावरही आडमार्गाला न जाता त्याचा क्षेम कसा होईल हे समजणे अत्यंत आवश्यक आहे। एवढ्यासाठी ज्ञानाला अनुकूल अशी दैवी संपत्ती व प्रतिकूल अशी आसुरी संपत्ती या अध्यायात भगवान सांगणार आहेत। हाच विचार सांगण्यास भगवंतांनी 9व्या अध्यायात सुरुवात केली होती,
परंतु दुसरा प्रसंग मध्ये आल्यामुळे तो सांगून झाल्यावर पुन्हा तोच विचार विस्ताराने देव या अध्यायात सांगत आहेत. प्रथमतः मोक्षाची अचूक प्राप्ती करून देणाऱ्या दैवी संपत्तीच्या 26 गुणांचे भगवान वर्णन करतात. सर्वात श्रेष्ठ गुण म्हणजे अभय, मृत्यूची भीती नाहीशी होणे. ते अभय निरहंकार वृत्तीने व फळाशा टाकून कर्म करण्याने प्राप्त होते. अथवा आपलेच स्वरूप सर्वत्र भरले आहे, मग कोण कोणाला मारणार, या विचाराने जो अद्वैत रूप बनला त्यालाही अभय प्राप्त होतो. बुद्धीतील रज तम जाऊन अंतःकरणात संकल्प विकल्प उठण्याचे थांबून जिला सत्स्वरूप रुचले, अशी स्वरूपाच्या ठिकाणी अनन्य जी बुद्धी, तिला सत्वशुद्धी म्हणतात. आत्मलाभ व्हावा म्हणून ज्ञानाच्या अथवा योगाच्या ठिकाणी चित्तवृत्ती अनन्य करून ठेवणे ही ज्ञानयोग व्यवस्थिती. आप परभाव न ठेवता काया वाचा मने करून संकटग्रस्तांना मदत करणे ते दान आहे. इंद्रियांचा विषयापासून संबंध तोडून त्यांना व्रत आचरणात गुंतवणे हा दम होय. वर्णाश्रमाप्रमाणे स्वकर्माचे आचरण निरहंकार बुद्धीने व फळाशा न ठेविता करणे याला यज्ञ म्हणतात. ईश्वर दर्शनासाठी श्रुतीचा अभ्यास अथवा अखंड नामस्मरण अधिकार परत्वे करीत राहणे हा स्वाध्याय होय. तप 2 प्रकारचे आहे. प्राण, इंद्रिये व शरीर यांना स्वरूपाच्या प्रसाराकरिता आटवणे हे एक तप आहे. अथवा आपल्या शरीरात आत्मा व देह यांची जी सरभेसळ चालली आहे, त्यातून विवेकाने आत्म्याची वेगळीक करून स्वरूपी सदा जागृत राहणे हे दुसऱ्या प्रकारचे तप आहे. सर्वांशी सौजन्याने वागणे हे आर्जव आहे. काया वाचा मने करून होणाऱ्या क्रिया जगाच्या कल्याणाकरिताच करीत राहणे ती अहिंसा होय. ऐकणाऱ्याला गोड वाटून निस्संदेह करणारे परिणामी कल्याणकारक असे जे बोलणे त्याला सत्य म्हणतात. राग उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती प्राप्त झाली तरी अंतःकरणात रागाची उर्मीही उठत नाही, ते अक्रोध आहे. मूळ देहाचीच अहंता टाकून देणे तो त्याग होय. जाणण्याचा विषय गिळून जाणणाऱ्या सकट जेथे जाणणेही नाहीसे होते ती शांती आहे. दुसऱ्याच्या दोषांवर न टोचता त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे ते अपयशून्य आहे. दुःखी लोकांचे दुःख नाहीसे करण्याकरिता त्यांना आपपर दृष्टी न ठेविता सर्वस्वाने मदत करण्यासाठी तळमळ ती दया होय. ऐहिक अथवा पारलौकिक भोग स्वाधीन झाले असताही त्या भोगांबद्दल मनात कंटाळा असणे ते अलौलुप्य. सर्वांशी हळुवार प्रेमाने वागणे ते मार्दव होय. देहाच्या रूपाने नाम रूपास येणे याबद्दल खंती वाटणे ती लाज होय. मन व प्राण यांचे नियमन होऊन दाही इंद्रिये शांत होतात, ते अचापल्य होय. ईश्वराकडे मन धावत असता त्याच्या आड येणाऱ्या संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य ज्यामुळे येते त्याला तेज असे म्हणतात. लोकांचे सर्व अपराध सहन करूनही त्याबद्दल यत्किंचितही अभिमान नसणे ती क्षमा आहे. त्रिविध ताप उत्पन्न झाले असता
त्यांचा प्रतिकार करणारे ते धैर्य, अंतरी विमल आत्मज्ञान व बाह्यभागी शुद्ध कर्म आचरण ते शौच होय. आत्महिताचा मार्ग आक्रमित असता ओघाने इतरांचेही सुख साधणे त्यास अद्रोहत्व म्हणतात. मानाला पूर्णपणे योग्य असूनही लोकांनी सन्मान केला असता अवघड वाटतो त्या स्थितीला अमानित्व म्हणतात. असा हा दैवी संपत्तीचा विचार सांगून दैवी संपत्तीच्या अगदी विरुद्ध असणारी व सर्व दोषांनी युक्त अशी आसुरी संपत्ती यापुढे देव सांगतात. दैवी संपत्ती सांगितल्यावर आसुरी संपत्ती सांगण्याचे वर वर पाहता काहीच कारण उरत नाही. पण जोपर्यंत दोहोतील भेद बरोबर कळला नाही तोपर्यंत घोटाळा होण्याचा पूर्ण संभव असतो. म्हणून टाकण्याकरिताच का होईना पण आसुरी संपत्तीचेही लक्षण सांगणे अवश्य आहे. मोक्षाला नेणारी दैवी संपत्ती व नरकाला नेणारी आसुरी संपत्ती हे दोन अनादिसिद्ध भिन्न मार्ग आहेत. एवढ्याकरिता त्यांची ओळख नीट असणे अवश्य आहे. म्हणून ही आसुरी संपत्ती देव सांगत आहे. आपण केलेला धर्म आपल्या तोंडाने चव्हाट्यावर सांगत सुटणे हा दंभ होय. विद्या, पैसा अथवा मान यांची थोडी जरी प्राप्ती झाली तरी त्यामुळे मस्त होणे याला दर्प म्हणतात. सर्व जगाला वंद्य व पूज्य अशा ईश्वराचे व वेदांचे नाव काढले की ज्यामुळे डोके फिरते तो अभिमान होय. दुसऱ्याचा उत्कर्ष वैभव पाहून मनात जळफळणे याला क्रोध म्हणतात. दगडाप्रमाणे अंतःकरणाच्या निर्दय स्थितीला पारुष्य नाव आहे. विधिनिषेध व पाप पुण्य यातील फरक कळत नाही ते अज्ञान होय. आसुरी संपत्ती जरी 6 गुणांची असली तरी तिचा पराक्रम फार मोठा आहे. जीवाचा सर्व प्रकाराने नाश करून त्याला हमखास नरकात पोचविण्याची शक्ती या आसुरी संपत्तीमध्ये आहे. यापुढे आसुरी प्रकृतीच्या पुरुषाचे आणखी वर्णन करून तिच्या दोषातून सुटण्याचा उपाय देव सांगत आहे. या आसुरी प्रकृतीच्या पुरुषांना आपण सदा पापकर्मच करावे असे वाटते. चुकून सुद्धा पुण्यकर्माकडे त्यांची प्रवृत्ती होत नाही. या जगाची व्यवस्था लावणारा ईश्वर आहे असे मानाव्यास ते तयारच नाही. त्यामुळे ईश्वर, वेद, स्वर्ग याबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार असतो. जगाच्या उत्पत्तीला, स्थितीला व लयाला कारण म्हणजे काम आहे एवढेच त्यांचे तत्वज्ञान. त्यामुळे स्त्री सुखासारखे मिळतील ते भोग यथेच्छ भोगावेत अशी त्यांना हाव असते व म्हणून भोगांकरिता अवश्य असणारा पैसा मिळाला नाही तर दुसऱ्याचा घात करून ते पैसा मिळवितात. ही विषयभोगाची हाव कधीच संपत नाही, दररोज वाढतच असते. शेवटी मीच एकटा या विश्वाच्या धनाचा मालक होईन व त्याच्या जोरावर हवे ते विषय सेवन करीन. माझ्या पुढे ईश्वर, ब्रह्मदेव, कुबेर, इंद्र हे सर्व कसपटाप्रमाणे आहेत. अशा वाष्कळ वल्गना ते आसुरी प्रकृतीचे पुरुष करतात. आपणच एकट्याने सर्व भोगावे म्हणून जारण मारणादी क्रियाही हे करतात. कधी कधी महंतपणाचा आव आणून यज्ञ करतानाही हे लोक दिसतात.
परंतु तो नुसता बाहेरचा देखावा असतो. आहेराच्या रूपाने जगाला लुटण्याची ती युक्ती असते. या स्वैर, आसुरी व घोर वागण्याने सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याला मात्र फार कष्ट होतात. व जेव्हा ते पतिव्रता, सत्पुरुष, माझे भक्त अशा थोर महात्म्यांचा छळ करू लागतात, तेव्हा मला माझ्या भक्तांचा कैवार घेऊन या दृष्टांचा समाचार घेणे भाग पडते. मग मी त्या दृष्टांची मनुष्यपणाची पदवी हिरावून घेऊन क्लेश व दुःख यांनी पुरेपूर भरलेल्या रवरव नरकात त्यांना कोट्यवधी वर्षेपर्यंत ठेवितो. आसुरी संपत्तीच्या लोकांना ज्या घोर यातना भोगाव्या लागतात, त्यांचे वर्णन करताना श्री ज्ञानदेवांच्या अंगावर शहारे येऊन त्यांची वाणी रडकुंडीला आलेली दिसते. व आसुरी लोक का बरे असे वागतात, असे निराशेचे पण कळवळ्याचे उद्गार त्यांच्या मुखातून निघालेले आहेत. भगवान समारोप करतात. काम, क्रोध व लोभ जेथे आहेत, तेथे पाप व नरक ठेवलेलेच आहेत. यांची कास धरून विषयाच्या मागे धावणाऱ्याच्या परलोक गतीविषयी तर बोलाव्यासच नको, परंतु त्याला इहलोकीही चांगल्या रीतीने राहता येणार नाही व सुखही मिळणार नाही. ज्या पुरुषांना आपले खरे कल्याण व्हावे असे वाटत असेल, त्यांनी या काम, क्रोध व लोभ यांची संगत प्रथम टाकली पाहिजे. मग मोक्ष मार्गाचे सांगाती असे सज्जन त्यांना भेटतील. त्यांच्या संगतीत राहून सच्छास्त्र श्रवण केले पाहिजे. मग शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने तो आत्मकल्याण इच्छू चालू लागला की त्याला गुरुकृपेचे नगर लागेल. तेथे प्रियाची परमसीमा जो आत्मा, त्याची भेट होईल व त्याच्या पाठीमागची जन्ममरणाची यातायात संपेल व दुःख कायमचे नाहीसे होऊन त्यास नित्य आनंदाचा लाभ होईल. तात्पर्य, आपणास करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे आपल्या बुद्धीने ठरवून चालणार नाही. त्याचा निर्णय शास्त्राच्या दृष्टीनेच केला पाहिजे. वेद हा आईप्रमाणे जगातील सर्वांचे हित पाहतो, म्हणून त्याच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्यात. तात्पर्य, वैदिक निष्ठ झाल्यावर अनिष्ट कोठून प्राप्त होईल, म्हणून प्रत्येकाने ब्रह्मप्राप्ती होईपर्यंत वेदांची कास सोडू नये. एवढ्यासाठी कामक्रोधाच्या वाटेने चुकून सुद्धा न जाता वेदाज्ञेशी सर्वांनी एकनिष्ठ राहावे. अर्जुना, तुझ्यावर तर लोकसंग्रहाच्या दृष्टीने फार मोठी जबाबदारी आहे, कारण आज तू करशील ते प्रमाण मानून त्याप्रमाणे इतर लोक वागणार आहेत. याप्रमाणे भगवंतांच्या बोलण्याचा अनुवाद करून श्री ज्ञानदेवांनी आपल्या व्याख्यानास स्फूर्ती देणाऱ्या श्री गुरूंच्या दृष्टीकडे कृतज्ञतापूर्वक पाहून व त्यांच्या कृपेची याचना करून हा अध्याय संपविला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.